नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. सकाळ सकाळी कॉलेजला जाऊन आलो. त्यानंतर हे रानदेवीचं मंदिर पाहू शकता. थोड्याच वेळात मी हॉस्टेलवरती पोहोचलो. तेथे गेल्यानंतर बघतो तर काय, आमच्या हॉस्टेलच्या कॅम्पसमध्ये गट्टू बसवायचे काम चालू होते, जे निघालेले होते ते. त्यानंतर वरती आलो, रूममधून ताट घेतला आणि मस्तपैकी गरम गरम जेवण करून घेतले. मला घरी जायचं होतं म्हणून मी सगळं साहित्य आवरून ठेवलं आणि बस स्टँडकडे निघालो. थोड्याच वेळात मी बस स्टँडवरती आलो तर इकडं बस स्टँडची अवस्था पाहू शकता. अजून तरी काम चालूच आहे बस स्टँडचं. यावर्षी होतं की पुढच्या वर्षी सांगताच येत नाही. इकडे आलो तर इकडं आज गर्दी नव्हती एवढी, कारण आज शनिवार होता. नंतर इकडे बस पाहू शकता, तिकडे उभ्या आहेत त्या. त्यानंतर आम्हाला बाऱ्याकडे जाणारी बस भेटली, पण एवढी मोकार गर्दी होती की मला शेवटच्या सीटावर जाऊन बसावं लागतं. पाहू शकता इकडे. शिर्ड्यामध्ये आलो तर तिकडे चिकन रस्ता पाहायला मिळाला आणि पुढे बसमध्ये पण गर्दी कमी झालेली होती आणि पुढच्या सीटावरती मला जागा मिळाली. पुढे आलो तर इकडं रस्ता दुरुस्तीकरणाचं काम चालू होतं आणि तिथेच मला एक वाईट गोष्ट पाहायला मिळाली की रस्ता दुरुस्ती करताना फक्त नवीन मसाला जुन्या रस्त्यावरती टाकून द्यायचा आणि झाला रस्ता. अशा प्रकारे आपल्या भागामध्ये रस्ता दुरुस्तीकरण चाललेले आहे. तर आदिवासी मुलांनी आणि आदिवासी नेत्यांनी जरा याकडे नीट लक्ष दिले पाहिजे, अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. त्यानंतर शिवशेतच्या घाटामध्ये आलो तर एक गाणं आठवलं, काय ती झाडी काय ते डोंगर. नंतर मग पुढे मी आंब्यामध्ये आलो आणि मला आंब्यामध्येच उतरायचं होतं. त्यानंतर तिथे बस थांबली आणि मी तेथून उतरलो आणि मावशीच्या घराकडे निघालो. तेथे गेलो तर ही चिऊताई मला पाहून खूप लाजत होती. त्यानंतर मग तेथे मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि मग तेथून पण ही चिऊताई, मी आणि तात्यासाहेब निघालो आमच्या गावाला. पुढे रस्त्यामध्ये एक पोरगा गाडीची वाट पाहत होता. मग तात्यासाहेबांनी गाडी थांबवून त्याला बोलवले आणि त्याला पण गाडीवरती घेऊन निघालो आम्ही पुढे. तर इकडं नजारा पाहू शकता, मस्त डोंगर दिसतात. मग पुढे ही मित्रांनो पार नदी आहे. आपल्या आदिवासी खाणणीला सुरुवात झालेली होती आणि इकडे आलो तर ही आमची वाजडी नदी आहे आणि थोड्याच वेळात मग आमच्या गावामध्ये पोहोचलो. घरी येताच आमच्या आईने आमच्या चिऊताईला काम लावलेले होते वालखड खोडायला आणि ती काम पण करत होती.